आज 2 जुलै दुपारनंतर महाराष्ट्रातील या 22 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, आज कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला असून मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसहित मध्यम ते काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसहित वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर हा वाढणार असल्याची माहिती, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक भागात मध्यम ते हलक्या सरी रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।